जय श्री राम। श्री परशुराम कथा भाग 3 रेणुका माता। परशुराम जाबून कैलासी, राहिला असे शिवसेवेसी। अहोरात्र पूजिले शंकरासी, मनोभावे। शिवाने तेव्हा एकदा, किती अवगत आहे धनुर्विद्या। पहावया बोलाविले युद्धा, परशुरामासी। युद्ध झाले भयंकर, बहुकाळ चालले अहोरात्र। जखम झाली शिवाच्या मस्तकावर, त्यामध्ये आपल्या शिष्याचे एकूण अद्भुत युद्ध कौशल्य प्रावीण्य पाहून झाला शिव प्रसन्न परशुरामावरी। आलिंगन दिले तत्पर, जपली जखम जणू अलंकार। शिवाला नाव मिळाले अखेर, खंडा परशु। तैसेची गणेशा बरोबरी, परशु युद्धा अंतरी। झाला वार गणेशाच्या दातावरी, अन झाला एकदंत। शिव अन गणेश दोघेही शिष्याचे यश, दर्शविती देहावर प्रत्यक्ष अभिमानापोटी। एक दिवस अचानक ऐकिली रेणुकेची हाक, आकांताने मारलेली अत्यंतिक परशुराम नामी। येऊनी सांगे शिवापाशी, रेणुका आकांत करिसी। आज्ञा पुसतो स्वामीसी, माते पाशी जावया। शिव म्हणे भार्गवास, तुझ्या सेवेने लाभला संतोष। आता त्वरित जावे आश्रमास, मातेसाठी। ऐसे बोलोनी वचन, क्षणभर लाविले ध्यान। अन झाला कोपायमान, परशुरामास बोले। वाढला जगी अधर्म, ब्राह्मणास वदिणारे अधम। अहंकारे करीती कर्म, काही क्षत्रिय। तू शिवचापाच्या बाणी, निक्षत्रिय करही धरणी। दुष्ट क्षत्रिय नकोत भुवनी, त्यांना निर्दाळी। मग गणेशाचे ऐकिले शब्द, तुला माझा आशीर्वाद। तुझे सर्व कार्य निर्विवाद, निर्विघ्न करीन। वेगाने जाता घरासी,
मार्गी भेटले आश्रमवासी, त्यांनी सांगितले परशुरामासी, पितृघात झाला. परशुरामे केला प्रश्न, पितृघाता काय कारण, त्या विग्रहाचे मूळ कथन, आश्रमीय सांगती. सहस्रार्जुन वन क्रीडेसी, आला जमदग्नी आश्रमासी, रेणुकेने प्रार्थोनिया पतिसी, राजास निमंत्रिले. ऋषी म्हणे रेणुकेसी, राजा येणार आश्रमासी, उत्तम फळे देऊन राजासी, सन्मान करू. रेणुका म्हणे केवळ, राजासी देणार फक्त फळ, सकळ आश्रम धर्म विफळ, पूर्णान्न देऊ. अतिथी येता आश्रमात, तृप्त करावे समस्त, तुम्ही सामर्थ्ये अतिसमर्थ, उपाय योजावा. स्वर्गातून कामधेनू आणून, सर्वांना द्यावे दिव्यान्न, राजा मानिला भगवान, यथोक्त पूजन करू. ऐकून पत्नीचे वचन, ऋषी झाला सुखायमान, आरंभिले त्याने अनुष्ठान, कामधेनूसाठी. आश्चर्य भारी राजासी, बोलविले जेवावयास सैन्यानिशी, राजाने पाठविले दूतांसी, तपासासाठी. राजदूत सांगे राजा पाशी, अन्न सामुग्री नाही ऋषीपाशी, अग्नी नाही चुलीसी, स्वयंपाक कसला. परंतु कोणास नाही चिंता, निवांत आहे ऋषिकांता, ऋषी बसला यज्ञा करिता, नेहमी प्रमाणे. इकडे प्रसन्न होऊन इंद्राने, कामधेनू दिली हर्षाने, ती जशी घेतले ऋषीने, राजभोजना प्रीत्यर्थे. ऋषीने आणोनी आश्रमासी, कामधेनू दिली रेणुके पाशी, दोघांनी पूजिले धेनुसी, मनोभावे. धेनु प्रसवली कृपा संतुष्टी, पहिले ताट देखिले दृष्टी, तशीच ताटाच्या पोटी, ताटे प्रसवली. राजाने जे देखिले ना ऐकिले, जे राजाने नाही चाखिले, ते पदार्थ भले भले, दिले धेनूने. राजा अन सैन्या करिता,
खास आदरातिथ्या करिता धेनूने केली व्यवस्था अतिविलोभनीय. राजाने पाठविला प्रधान आश्रमी पहावे अन्न सदन. नसेल तरी द्यावे आपण अन्नधान्य ऋषीसी. ऐसे ऐकोनी वचन ऋषी आश्रमा निघाला प्रधान. इतुक्यात ऋषीने आपण बोलाविले समजता. मग अतिशय आश्चर्याने राजा निघाला जातीने. सैन्य निघाले बरोबरीने आश्रमाकडे. राजा आला पाहोनी ऋषी सामोरा येवोनी. पूजिले राजासी प्रेमानी अन केले आदरातिथ्य. पाहती राजा अन प्रधान तेथे दिव्य मंदिरे शोभायमान. सुवर्ण ताटे भरुनी दिव्यान्न सर्व सैन्यासी. सर्वांच्या बसल्या पंक्ती राजा अतिविस्मित चित्ती. धन्य ऋषीची संपत्ती राजवैभव फिके. राजा अन सैन्य विशाल दिव्यान्न खाऊनी अस्सल. तृप्त झाले सकल भोजनाने. देवोनी वस्त्रे नजराणी अन दिव्य अलंकार भूषणे. सर्व गौरविले सन्मानाने जमदग्नीने. राजा म्हणे प्रधाना प्रती आम्ही राजे चक्रवर्ती. आम्हा ऐसी नाही संपत्ती ऋषीप्रती कैसी. प्रधानाने केली चौकशी म्हणाला जाऊन राजापाशी. कामधेनू आहे ऋषीपाशी आतिथ्या करिता. लक्षात घेता ही बाब सहस्रार्जुनास सुटला लोभ. कामधेनू म्हणजे धनलाभ राजगृही हवी. राजा म्हणे जमदग्नीसी तू केले सुखी आम्हासी. एक मागणे तुझ पाशी ते मज द्यावे. मजवर कृपा करून करावी कामधेनू मज अर्पण. जमदग्नी ऐकोनी वचन उद्विग्न झाला. कामधेनू हे स्वर्गभूषण मृत्युलोकी नाही त्याची जाण. गाय आणली इंद्राकडून आतिथ्या पुरती. नसे योग्य परवस्तू दान कामधेनू इंद्रास देऊन. मुक्त होणार ऋणातून वदला यमदग्नी. निरुपायाने निघाला परत परंतु राजाच्या मनात विचार राहिले अखंडित कामधेनूचे. केला विचार राजाने धेनुसी नेऊ बळजबरीने. जर युद्ध केले इंद्राने
त्यास हरवू. कामधेनुला आणावयास राजाने पाठविले प्रधानास. उभा ठाकिला आडवाया त्यास जमदग्नी. जमदग्नीच्या प्रखर तेजा पुढे प्रधान पूर्ण फिका पडे. योद्धे पळाले निधडे सैन्यासह. हे सर्व पाहून धावला स्वतः सहस्रार्जुन. जमदग्नी पुढे होऊन आडवी मार्ग. ऋषी हलेना तिळमात्र क्रोधाने लाल राजाचे नेत्र. उभा ठाकी घेऊन शस्त्र ऋषी समोरी. जेथे विषयाचा अति स्वार्थ तेथे न आठवे कर्तव्यार्थ. झाला राजहस्ते ऋषी घात अनाठाई. राजा अत्यंत क्रोधयुक्त टाकिले निर्वाण शस्त्र. जमदग्नी झाला मृत शस्त्राघाताने. जमदग्नीने सोडिला कोप त्यास न देववे शाप. म्हणून राजाचा प्रताप दिसून आला. जमदग्नीचा गेला प्राण पळाले आश्रमीचे ब्राह्मण. राजा बोलिला आपण कामधेनूस आणा. धेनुस घ्यावया आले सैनिक. रेणुका क्षोभली अत्यंतिक. तिने कर्णभूषणाचे भेदक अस्त्र केले. ते कर्णभूषण दिव्य चक्र फिरवून हाताने गरगर. सोडिले ते सैनिकांवर अतिवेगाने. चक्र दिसे अति तेजस्वी जणू तळपता सूर्य ओजस्वी. अस्त्राचा आघात प्रभावी विद्युल्लते प्रती. सूर्यचक्र जणू अग्नी शत्रूचा बळी घेऊनी. माघारी येई परतुनी रेणुकेकडे. सूर्यचक्राची शक्ती पाहून जोरात पळाला प्रधान. पळाले जीवास घाबरून सारे सैन्य. चक्राची तिखट धार निधडे पाडिले महावीर. वाहू लागे रक्ताचा महापूर रेणुकेच्या चक्राने. सहस्रार्जुन आला सामोरा रेणुकेचा चढे पारा. तिने चक्राचा करिता मारा राजा पडे मूर्छित. त्या सहस्रार्जुनाचे सुत धावले रेणुकेवर क्रोधयुक्त. ते युद्ध झाले अद्भुत रेणुके बरोबरी. इतक्यात राजा सहस्रार्जुन मूर्छेतून झाला सावधान. रेणुकेचे धैर्य पाहून झाला वाक. मग त्याने सरसावत सोडिले रेणुकेवर चामुंडास्त्र.
साहोनी 21 आघात मूर्छित पडली. जमदग्नीच्या आज्ञेचे बंधन कामधेनुसी होते पूर्ण. ऋषी जाता मरुन धेनु अनिर्बंध. राजा धावोनी धेनु धरी 3 आटोपे सहस्र करी. लाथा झाडोनी पळे दूरी राजा पासून. मग कामधेनूने आपण केले सशस्त्र सैन्य निर्माण. अनलाविले पळगून सहस्रार्जुनासी. इतुका करूनी आघात कामधेनु गेली स्वर्गात. झाले दुःख अतोनात सहस्रार्जुनास. म्हणे स्वार्थ ना परमार्थ उगाच केला शस्त्रघात. मज घडला ब्रह्मघात विनाकारण. राजास दुःख मानसी काही न बोले कोणासी. घेऊनी सकळ सैन्यासी गेला परत. रणी रेणुका मूर्छित ती स्वये झाली जागृत. परिस्थिती आली लक्षात हळूहळू. अंगावर सगळीकडे रक्त उठून बसणे दुरापास्त. मृत सैनिक पडले सर्वत्र कठीण प्रसंग. हे सर्व पाहून हाक मारिली कळवळून. परशुरामा ये रे धावून मदतीसी. तो मातेचा महाध्वनी कैलासी पडला त्याच्या कानी. परशुराम निघाला तक्षणी मातृसेवेसी. परशुरामे देखिली माता पाहून देहावर शस्त्राघाता. आले तिला बघता बघता डोळ्यात पाणी. रेणुका म्हणे पुत्रासी तू काय येथे रडो आलासी. नाही का तुझ पाशी उरला पुरुषार्थ. ऐकोनी मातेच्या वचना परशुराम लागे तिच्या चरणा. शीघ्र मज द्यावी अनुज्ञा मारीन सहस्रार्जुन. क्षोभे आज्ञा दिली दुर्धर तोडोनी त्याचे सहस्र कर. करावे धडावे गळे शिर सहस्रार्जुनाचे. धेनु पायी होऊन निर्दय कुठल्याही अपराधाशिवाय. पतीची हत्या निंदनीय सर्वार्थाने. म्हणोनी दुष्टास निसंशय दंड देणे अनिवार्य. कर पृथ्वी निक्षत्रिय अशा दैत्यांपासून. शरीरावर माझ्या राजरोस घाव घातले 21. निक्षत्रिय कर पृथ्वीस 21 वेळा. सहस्रार्जुना सहित शोधोनी मारावे समस्त. दैत्य झाले उन्मत्त
कर समूळ नाश. वंदोनी मातेचे चरण, घेवोनिया त्याचे धनुष्यबाण. परशोधरोनिया आपण, संकल्प सोडिला. रेणुका बांधे खुणगाठ, माहुर माझे मूळपीठ. करीन तेथे अभिष्ट सहगमन. मातेची आज्ञा निस्सीम, मूळपीठ पवित्र परम. तेथे करेन उत्तर कर्म, वचन माते. ऐसे बोलताही पाही, रेणुका प्रवेशे जमदग्नी देही. तिचे प्रेत उरले नाही, विदेही जगदंबा. मग जाऊन माहुर गडावर, परशुरामाने परंपरेनुसार. केले सर्वतोपरी अंत्यसंस्कार, माता पित्याचे. त्यास आली मातेची आठवण, बसला शोकाकुल होऊन. तोच आकाशवाणी आपणहून तेथ झाली. आई येईल जमिनीतून, येईल तुझ्या पाठी मागून. पाहू नको वळून तोपर्यंत. परशुराम झाला धीर, झटकन वळला मात्र. फक्त दिसले जमिनीवर, रेणुका मातेचे मुख. या मातेच्या मुखाची पूजा होते मानाची. अशी माहुरच्या गडावरची रेणुका माऊली. 3.5 शक्तिपीठांपैकी एक, माहुर गडावर मोहक. मंदिर आहे अलौकिक, रेणुका मातेचे. रेणुका म्हणजे भवानी, शंकराचा अवतार जमदग्नी. गडावरी राहती शक्तिरूपानी, मानिती बहु. रेणुका बोलली जे वचन, परशुरामाने केले का पूर्ण. मारिला का त्याने सहस्रार्जुन, पुढे पाहू. कथाभाग झाला पूर्ण, पुढे द्या अवधान. करू पुढच्या भागात श्रवण, सहस्रार्जुनाचा वध. भाग 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.